नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मास्टर मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या सादरीकरणात आपण सामान्य विज्ञानाचे असे काही हमखास गुण मिळवून देणारे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेत वारंवार विचारले जातात. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण पाहणार आहोत टीईटीसाठी विज्ञानाचे महत्त्व, अणू आणि काही महत्त्वाचे शोध, वैज्ञानिक उपकरणे आणि त्यांचे उपयोग, विज्ञानातील महत्त्वाची परिमाणे आणि शेवटी काही खास टीईटी प्रो टिप्स आणि उजळणी. तर सर्वात आधी पाहूया टीईटीसाठी विज्ञानाचे महत्त्व. आणि आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, अणू आणि महत्त्वाचे शोध. इथे आपल्याला एक एक्झाम हॅकर दृष्टिकोन वापरायचा आहे. बघा, परीक्षेत फक्त बरोबर उत्तर माहीत असणं पुरेसं नसतं, तर बाकीचे 3 पर्याय चुकीचे का आहेत हे समजून घेणंही तितकंच गरजेचं असतं. चला आता एक नेहमी विचारला जाणारा क्लासिक टीईटी प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अणू केंद्रकाचा शोध कोणी लावला? उत्तर समोर येण्यापूर्वी तुम्ही सगळेजण मनातल्या मनात याचा अचूक उत्तर काय असू शकेल याचा विचार करा. सांगा बरं. आणि याचं अगदी बरोबर उत्तर आहे रदरफोर्ड. पण थांबा, इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण इतर चुकीच्या पर्यायांकडेही लक्ष दिलं पाहिजे, कारण खरी माहिती तिथेच दडलेली असते. आता बघा, थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, चॅडविक यांनी न्यूट्रॉन शोधला आणि डाल्टन यांनी आधुनिक अणु सिद्धांत मांडला. अशा प्रकारे जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास केलात ना, तर तुम्ही परीक्षकांच्या जाळ्यात कधीच अडकणार नाही. हेच तर मगाशी मी सांगत होतो, एकाच प्रश्नातून आपण 4 वेगवेगळ्या संकल्पना कशा शिकू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि जाता जाता एक छोटीशी बोनस माहिती सांगतो. रुदरफर्ड यांनी केवळ अणू केंद्रकाचा शोध लावला नाही, तर अल्फा आणि बीटा किरणांचाही शोध लावला आहे. हे असं अतिरिक्त ज्ञान तुमचे मार्क्स एकदम पक्के करायला खूप मदत करेल. चला आता थोडं पुढे जाऊया. आपला पुढचा आणि परीक्षेत वारंवार दिसणारा प्रश्न आहे, विमानाचा शोध कोणी लावला? आपली मॉक टेस्टची एनर्जी अशीच टिकून ठेवूया. पुन्हा एकदा उत्तर मनातल्या मनात तयार ठेवा बरं. अगदी बरोबर ओळखलत. विमानाचा शोध राईट बंधूंनी म्हणजेच राईट ब्रदर्सनी लावला. पण नेहमीप्रमाणे आपण बाकीचे पर्याय असेच कसे सोडून देऊ शकतो? बघा, मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला आणि कोल्ट यांनी रिव्हॉल्वर म्हणजेच बंदुकीचा शोध लावला. त्यामुळे चुकीचे पर्याय नेमके कशाशी संबंधित आहेत हे समजून घेणं हे बरोबर उत्तराइतकंच फायद्याचं ठरतं. आता आपण येऊया आपल्या पुढच्या भागाकडे, वैज्ञानिक उपकरणे आणि त्यांचे उपयोग. आता हा भाग खूप लक्ष देऊन ऐका. परीक्षकांना अनेकदा या मीटर लागणाऱ्या शब्दांमध्ये उमेदवारांना गोंधळात टाकायला भारी आवडतं. पण आज आपण हा गोंधळ कायमचा दूर करणार आहोत. इथे बघा, बॅरोमीटर हे वातावरणातील दाब मोजण्यासाठी वापरतात. त्यानंतर हायग्रोमीटर हे हवेतील आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी मोजण्यासाठी असतं. ॲनिमोमीटर वायूचा दाब आणि गती मोजण्यासाठी आणि ॲमीटर हे विद्युत प्रवाह म्हणजेच इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी वापरतात. हे असं सुटसुटीत वर्गीकरण लक्षात ठेवलं की वातावरणाचा दाब आणि आर्द्रता यातील तुमचं कन्फ्युजन पूर्णपणे थांबेल. चला आता पुढे पाहूया विज्ञानातील महत्त्वाची परिमाणे. आता हा आकडा बघा, 746. हा एक मॅजिक नंबर आहे बरं का. कारण एक अश्वशक्ती म्हणजेच 1 हॉर्स पॉवर बरोबर तंतोतंत 746 वॉट्स असतात. हा आकडा तुम्हाला अजिबात विसरायचा नाहीये. तो तुमच्या मेमरीमध्ये अगदी सेव्ह करून ठेवा. आपला पुढचा आकडा आहे 9.46 गुणिले 10^12. आता हे काय आहे? तर एक प्रकाशवर्ष म्हणजेच लाईट इयर म्हणजे इतके किलोमीटर अंतर. इथे परीक्षकांचा सर्वात मोठा सापळा असतो तो 10च्या घातांकामध्ये. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांमध्ये 12 ऐवजी दुसराच काहीतरी आकडा दिलेला असू शकतो. त्यामुळे या अचूक घातांकावर तुमची अगदी करडी नजर असायलाच हवी. आणि हा पुढचा आकडा पहा, -273. निरपेक्ष शून्य म्हणजेच ॲब्सोल्यूट झिरो तापमान म्हणजे -273 अंश सेल्सिअस. मित्रांनो, इथे ते वजा किंवा मायनस हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे. परीक्षेत तुमचा गोंधळ उडवण्यासाठी मुद्दाम फक्त 273 असाही एक पर्याय दिलेला असू शकतो. त्यामुळे या वजा चिन्हाकडे विशेष लक्ष द्या, जेणेकरून तुमची कोणतीही क्षुल्लक चूक होणार नाही. आता आपण वळूया आपल्या शेवटच्या टप्प्याकडे, टीईटी प्रो टिप्स आणि उजळणी. परीक्षेला जाण्यापूर्वी हे 3 सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. पहिला नियम, नेहमी 4ही पर्याय तपासा. तुम्हाला पहिलेच उत्तर बरोबर वाटलं तरी घाई अजिबात करू नका. दुसरा नियम, गणितातील चिन्हांकडे बारकाईने लक्ष द्या, जसं की आपण आत्ताच -273 आणि 273च्या बाबतीत पाहिलं. आणि तिसरा नियम, नेहमी समान संकल्पनांचे गट करून अभ्यास करा, जसं आपण त्या मीटर असलेल्या उपकरणांचं एकत्र वाचन केलं. हेच स्मार्ट स्टडीचं आणि टीईटीमध्ये हमखास यश मिळवण्याचं खरं तंत्र आहे. आणि शेवटी एक्झाम मास्टर मराठी सबस्क्राईब.
मित्रांनो, टीव्हीटी परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि असेच दर्जेदार व्हिडिओज अशीच माहितीपूर्ण सत्रे पाहण्यासाठी एक्झाम मास्टर मराठीला नक्कीच सबस्क्राईब करा. हे सादरीकरण आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, ज्यामुळे त्यांनाही परीक्षेत चांगल्या मार्कांचा फायदा होऊ शकेल. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न: विज्ञानातील असा कोणता अवघड टॉपिक आहे जो तुम्हाला समजायला कठीण जातो आणि जो आपण पुढच्या वेळी अगदी सोपा करून सांगावा? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत अभ्यास करत रहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि यशस्वी व्हा.